सोलापूर महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आता सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रतीक्षा संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या प्रक्रियेनुसार सोलापूर महापालिकेसाठी येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. यानंतर 15 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू होईल. नागरिक आणि राजकीय पक्षांकडून आलेल्या हरकतींवर विचार करण्यात येईल. या प्रक्रियेचा शेवटचा दिवस 24 नोव्हेंबर ठरवण्यात आला असून 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त निर्णय घेतील. शेवटी 2 डिसेंबर रोजी राज्य शासनामार्फत अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली. महानगरपालिकेचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये आरक्षण जे असतं वेगवेगळ्या प्रवर्गांचं, त्याच्यासाठी जो शेड्यूल आहे ते सुद्धा माननीय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये आपला जो त्यांनी एक सर्वांना युनिफॉर्म जे महानगरपालिका आहेत त्यांना लागू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी 4 तारखेला त्यांनी जी सोडत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण म्हणजे आता जे काही 4 तारखेपर्यंत आपल्याला आयोगाकडे ते सबमिट करायचं आहे. आणि आपल्याला जे सोडत जे आहे ते सोडत त्यामुळे सर्व आपण प्रॉपर प्रेस नोट देऊन सर्व जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील, सामान्य नागरिक असतील, त्यांना जे आम्ही ते 2 दिवस साधारणतः 2 ते 3 दिवस अगोदर त्याची नोटीस देऊ आणि त्या तारखेला आधी त्याची सोडत जाहीर केली जाईल. ती सोडत कशा पद्धतीने केली जाईल ह्याचीसुद्धा पूर्ण आम्ही प्रेस नोट साधारणतः 2 दिवसात आम्ही सर्व नागरिकांना आणि आमच्या वेबसाईट पण अवेलेबल राहील प्रेस नोट म्हणून पण आम्ही इश्यू करू आणि मीडियाने जनरल नागरिकांना सुद्धा ती वाचता येईल की ती प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते. म्हणजे SCचं रिझर्वेशन कसं होतं, STचं कसं होतं, नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा OBC ज्याला आपण जनरली म्हणतो ते सुद्धा कसं होतं. त्याचबरोबर महिलांचं रिझर्वेशन पण असतं. महिलांचे रिझर्वेशन करताना ते वॉर्ड कसे राखीव ठेवले जातात ते सुद्धा आपण ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला शेअर करू. त्यानंतर दुसरा जो आमचं जे याद्यांचा जो मतदार याद्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे, त्याचे प्रारूप जी आम्ही यादी जी आहेत ते साधारणतः मी 6 तारखेला मी पब्लिश करत आहोत. सध्या त्याचं छाननीचं काम सुरू आहे. आमचे वेगळे जे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहेत घरोघरी जाऊन ते लोक कुठं राहत आहेत, ते कुठल्या वार्डमध्ये येत आहेत त्याची नोंद करतात. त्याचं कंट्रोल चार्ट वगैरे बनवलं जातं आणि लवकरच आम्ही ते राजकीय पक्षांना लोकांना आम्ही सादर करू. आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शनसाठी समजा ते आव्हान आपल्याला सर्व नागरिकांना आणि राजकीय पक्षांना राहील की कसं होतं की एकदा तो नागरिक जर कुठल्या चुकीच्या वार्डमध्ये दाखवला गेला असेल किंवा त्याचं नाव ते समजा वेगळ्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर ते त्वरित आम्हाला कळवावं. कारण नंतर एकदा परत समजा वेगळ्या ठिकाणी जर तिथं गेलं तर भविष्यात आपल्याला ते ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होते आणि कदाचित तो आपल्या अधिकारापासून वंचित पण राहू शकतो. त्यामुळे जे यादी आम्ही जेव्हा शेअर करू तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतो आम्ही त्याचे वार्डचे मॅप्ससुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू. ते कुठल्या वार्डमध्ये येतो ते योग्य त्या वार्डमध्ये आपलं नाव ते इन्क्लूड केलेलं दिसते का हे बघावं. जर काय असेल तर जवळजवळ 10-15 दिवसाचा वेळ आहे. त्याच्यात ऑब्जेक्शन आम्हाला लेखी स्वरूपात सबमिट करावं. करेक्शन करून आम्ही फायनली मग तो आम्ही जी मतदार यादी ती पब्लिश करू. सर, मतदारांमध्ये संख्येमध्ये वाढ झाली नाही आपल्याकडं. म्हणजे जे गेल्या साधारणतः 2017च्या लोकसंख्येच्या हिशोबानं साधारणतः आपल्याकडं विधानसभेला आणि लोकसभेला म्हणजे कारण काय झालं की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा की जी बरेच मोठ्या प्रमाणावर जी युवक मतदारांची जी नोंदणी आहे ते वाढल्यामुळं साधारणतः 1-1.5 लाख जे मतदार आहेत ते साधारणतः 2017चं, कारण वेळ पण जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालेलं आहे. तर साधारणतः जो 1-1.5 लाख मतदार जे आहेत मागचं जे इलेक्शन जे होतं 2017चं त्यापेक्षा साधारणतः 1-1.5 लाख मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते. आणि साधारणतः ते नॅचरल प्रगतीमुळं हे जे आपल्याला जे एवढे मतदार आपल्याला आहेत आणि जे काही त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एकदा आमचे मतदार यादी पब्लिश झाल्यानंतर मतदान केंद्र आयडेंटिफिकेशनचं सुद्धा काम आमच्याकडून होणार आहे. म्हणजेच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रंग आता चढू लागला आहे. 11 नोव्हेंबरच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना वेग येणार हे निश्चित.